नमस्कार, मी संकेत आवटे. एक असा प्लॅन सांगतोय 10 लाख रुपयांचे तो 20 कोटी करू शकतो. ऐकायला आकडे खूप मोठे वाटतात, अनरिअलिस्टिक वाटतात, नक्कीच. पण एक प्लॅन जो गॅरंटीड रिटर्न तुम्हाला देतो. नो डाऊट गॅरंटीड रिटर्न म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड तिथं येत नाही. चांगल्या चांगल्या मोठ्या कंपन्या HDFC, ICICI, ॲक्सिस, त्याचबरोबर भारतीय एक्सा अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे हे प्लॅन असतात. जर तुमच्यासाठी हा प्लॅन सुटेबल असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा प्लॅन माझ्यासाठी बेस्ट आहे, तर डेफिनेटली तुम्ही याचा विचार करू शकता. आणि जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही आहोत, कॉलही तुम्ही करू शकता. मग या केसमध्ये मला तुम्हाला हे समजावून सांगायचं, ऑलरेडी मी याच्या रिलेटेड एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये लोकांच्या कमेंट आल्या की सर जो परतावा आहे ना, मी 10 लाख रुपये भरतोय तर मला 3,80,000 फक्त मिळत आहेत, मला परतावा जास्त पाहिजे. त्यासाठी मी एक अजून प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलोय. सो बेसिकली होतं कसं की मी 10 लाख रुपये भरतोय. आता तुम्ही म्हणाल सर 10 लाख वर्षाला भरणं माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही 7 लाख भरा, 5 लाख भरा, 4 लाख भरा, 2 लाख भरा किंवा 1 लाख भरा. जेवढी अमाऊंट कमी तेवढा परतावा कमी, जेवढी अमाऊंट जास्त तेवढा परतावा जास्त. हे सिंपल लॉजिक याचं आहे. पण माझी कमाईच तेवढी नसेल तर ऑब्व्हियसली आपण कमी अमाऊंट भरायची आहे. सिंपल फंडा मला हाच तुम्हाला समजावून सांगायचा आहे की जेवढी मोठी अमाऊंट असेल तेवढे रिटर्न तुम्हाला चांगले मिळतात. बरं 10 लाखाचा आकडा मी का पकडतो? कॅल्क्युलेशनला बरं पडतं, मोठ्या फिगर असतात आणि वर्षाची अमाऊंट भरतोय आपण एकत्रित. असं नाही की प्रत्येक महिन्याला मला 10 लाख भरायचे आहे. आता 10 लाख किंवा 5 लाख, इव्हन 5 लाख तरी प्रत्येकानं ट्राय करायला पाहिजे. 3 ते 5 लाख मिनिमम म्हणतोय मी, बेअर मिनिमम जॉब करणाऱ्या लोकांसाठी. याचं रिझन मी तुम्हाला समजावून सांगतोय की आपलं मल्टिपल वेजमधून पैसे येत असतात, राईट. मग समजा तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, त्यामधून कमाई येते, छोटी मोठी शेती आहे त्यामधून तुमची कमाई येते. मल्टिपल मार्गातून तुमच्याकडे पैसे येतात. त्याला युटिलाइज करून चांगल्या प्रकारे तुम्ही अर्निंग करू शकता आणि इन्व्हेस्टमेंटही करू शकता. या प्लॅनचा एक महत्त्वाचा पार्ट मी तुम्हाला समजावून सांगतोय की जर तुम्ही आता गुंतवणूक करताय, स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय 10 लाख रुपये एका वर्षाचे, असं मी 15 वर्ष भरत जातोय. पण मजेदार गोष्ट ही आहे की जसं मी 10 लाख भरतोय ना, इथं मला 2,41,000 रुपये लगेच परत मिळत आहेत. ऑलमोस्ट 2.5 लाख रुपये मला परत पण मिळत आहेत. म्हणजे 25% आसपास माझे पैसे मला परतही मिळत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आता हे पैसे मला परत मिळाले, पहिली गोष्ट. दुसऱ्या वर्षीचा प्रीमियम भरताना मी कदाचित ते 2.5 लाख रुपये आणि माझ्या जवळचे 7.5 लाख रुपये असे पैसे ऍड करून मी 10 लाख रुपये भरू शकतो. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जसं मी पैसे ऍड करत जाईन तसा माझा पुढचा हप्ता पण ऑटोमॅटिकली क्लिअर होत जाणार आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याला जोडू शकता म्युच्युअल फंड सोबत. समजा तुमच्याकडे 25 लाख, 50 लाख, 30 लाख, 1 कोटी जी काही अमाऊंट असेल ती म्युच्युअल फंडमध्ये पार्क केली आहे. म्युच्युअल फंडमधून वर्षाला काही परतावा तुम्ही परत घेऊ शकता. म्हणजे 2 लाख, 3 लाख, 4 लाख ते पैसे पण येतील, हे 2.5 लाख रुपये येतील आणि या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमचा प्रीमियम पे करू शकता. हे झालं बेसिक लॉजिक. आता याच्या पुढचा इंटरेस्टिंग पार्ट मी तुम्हाला सांगतोय. मी भरणार किती वर्ष? 15 वर्ष. माझे पैसे पण इथं 2.5 लाख प्रमाणे परत येतात, ऑलमोस्ट 2,40,000. त्यानंतर मात्र 16व्या वर्षीपासून हे 2,41,000 तर येतीलच, त्याच्या सोबत मला इथं मिळणार आहेत हे 8,32,000 रुपये. ऑलमोस्ट हे 8 आणि 2 10 आणि वरचे हे 70, म्हणजे 10,70,000 प्रत्येक वर्षाला मिळणार. कधीपर्यंत? माझं वय 99 होईपर्यंत. तुम्ही म्हणाल 99 वर्षापर्यंत घेऊन काय करणार? मध्ये ब्रेक करू शकता. पण 99व्या वर्षी माझी अमाऊंट किती असेल किंवा 100व्या वर्षी राऊंड फिगर आपण पकडू, हे 24व्या वर्षी प्लॅन केलाय असं समजूयात. मी ज्यावेळी 99-100 वर्षाचा होणार तोपर्यंत मला हे 10,70,000 मिळत राहणार दर वर्षाला. बरं, 10,70,000 तर मी घेतोयच. बरं, 99 वर्षी मला अजून काय मिळणार? तुम्हाला मिळणार 12.5 कोटी रुपये. हो, हे जे तुम्ही घेताय ना 10,70,000, हे अप्रॉक्सिमेटली 6.5-7 कोटी रुपये घेताय या पिरियडमध्ये. हे 6.5-7 कोटी आणि प्लस हे 12.5 कोटी, ऑलमोस्ट 20 कोटी रुपये मिळत आहेत. फक्त मी 15 वर्ष पैसे भरले 10-10 लाख प्रमाणे. त्यातले पण 2.5 लाख मला मिळतच होते. म्हणजे इफेक्टिव्हली मी 7.5 लाखच भरतोय. हे भरले गेलेले पैसे टॅक्स फ्री, हे काढले गेलेले पैसे टॅक्स फ्री, सब्जेक्टेड टू टॅक्स प्लॅनिंग. याचं प्रॉपर प्लॅनिंग करून आपण करू शकतो. पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की समजा 20 कोटी परतावा जर मला FD मधून आला असता, अप फ्रंट तुम्हाला 6 ते 6.5 कोटी रुपयाचं टॅक्स भरावा लागला असता. हातात पैसे किती शिल्लक राहिले? 14 कोटी रुपये. पण इथं डायरेक्ट 20 कोटी शिल्लक राहिले. अजून एक मजेदार गोष्ट सांगतो. जे मी पैसे भरणार, समजा मी 10 लाख रुपये भरतोय, ते 10 लाख भरण्यासाठी तुम्हाला 13-14 लाख रुपये कमवावे लागणार. असं का बरं? कारण ज्यावेळी तुम्ही 14 लाख कमवता 30% टॅक्स जातो, 10 लाख शिल्लक राहतात, मग 10 लाखाची गुंतवणूक करता. इथं तसं नाहीये. जे काय तुम्ही 5 लाख, 4 लाख, 3 लाख प्रीमियम भरणार,
तो पैसा टॅक्स फ्री असतो. तो गुंतवलेल्या पैशावर, त्या पैशावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. म्हणजे भरताना पण टॅक्स फ्री, काढताना पण टॅक्स फ्री. आणि हे जे 30% आणि 30% 60%चं अंतर आहे ना, हे खूप मोठं असतं आणि मेजर पैसा आपला टॅक्सच्या स्वरूपातच जात असतो. आता याच्या पुढचा इंटरेस्टिंग पार्ट येतो तो हा. कसा, एक मोठे क्लायंट जे असतात ना, ते टॅक्स कसा वाचवतात यामध्ये हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि लीगल मार्गाने, इलिगल कुठलीही गोष्ट ह्यात करायची गरज नाही. चांगल्या मार्गाने, शांत मार्गाने आणि प्रामाणिकपणे ही आपण खूप चांगला टॅक्सची बचत करू शकतो. नो डाऊट टॅक्स बुडवणं आणि टॅक्सची बचत करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. टॅक्स बुडवलात तर डेफिनेटली ते भोगावं लागणार कधी ना कधी. पण जर टॅक्स प्लॅनिंग करून टॅक्सची बचत करत असाल योग्य मार्गाने तर डेफिनेटली आपली वेल्थ मोठी होत जाते. आता इथं टॅक्स कसं वाचवतात ते पण सांगतो. पुढे जाण्याआधी एक गोष्ट क्लिअर करतो, यातून शिकण्यासारखं, समजून घेण्यासारखं खूप काही आहे. सो जी तुम्हाला मदत लागेल ना, ती मदत मी करायला तयार आहे. या नंबरला कॉल करा, सविस्तर माहिती घ्या आणि नंतरच गुंतवणूक करायला सुरुवात करा. की इथं जर तुम्ही बघितलात ना तर 7,98,00,000. तुम्ही म्हणाल मला इथंपर्यंत थांबायचंच नाहीये, मला 70व्या वर्षी पैसे पाहिजेत, मला 65व्या वर्षी पाहिजेत, मला 80व्या वर्षी पाहिजेत, कुणाला 90व्या वर्षी. पण काही क्लायंट असे असू शकतात की त्यांची ऑलरेडी वेल्थ खूप जास्त आहे. मी 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटी म्युच्युअल फंडमधनं पण कमवलेत, इथून पण मी कमवलेत. मग मला ही काढायची गरज नाही, जाऊ दे ना 99 वर्षापर्यंत, माझ्या पुढच्या फॅमिलीला मिळेल, माझी पुढची पिढी अजून चांगली होत जाईल. प्लस म्युच्युअल फंडमधले किंवा इकडचे तिकडचे मी ते एन्जॉय करत राहीन. हे गॅरंटेड रिटर्न आहेत, याला कंपाऊंडिंग होऊ देऊयात. कंपाऊंडिंग झाल्यामुळं वेल्थ मोठी होत जाते आणि टॅक्स फ्री आहे. जोपर्यंत ही सुविधा सरकारने दिली तोपर्यंत एन्जॉय करूयात ना. सो तसंही तुम्ही एन्जॉय करू शकता. मध्येच जर तुम्हाला वाटलं इथे वय आहे किंवा 65व्या वर्षी, लेजिटिमेट आहे की 65व्या वर्षी मला काही अमाऊंटची गरज पण पडू शकते. इथं याची व्हॅल्यू आहे 6,32,00,000. यामध्ये 10% आसपास तुम्हाला कट बसेल, डिपेंड ऑन द सिच्युएशन. ते मी ॲज पर पॉलिसी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन जेव्हा तुम्ही घेणार असाल. माझी मदत हवी असेल तर मला या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला याचीही देईन. सो इथं 6.5 कोटी रुपये मी घेऊन बाहेर पडू शकतो, इथं 7 कोटी घेऊन मी बाहेर पडू शकतो. पण एक आहे, याच्या पुढे तुम्हाला 10.5 लाख रुपये म्हणजे 10,70,000 समथिंग जे मिळत होते ते बंद होणार. बट इथं जर ही एवढी मोठी अमाऊंट घेऊन बाहेर पडत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही. ही झाली सरेंडर व्हॅल्यू. पण याच्या पुढचा इंटरेस्टिंग पार्ट, जर एखाद्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, तरीही ही जी मोठी अमाऊंट आहे ना ही डायरेक्ट आपल्या वारसाला मिळते. म्हणजेच काय, याला इन्शुरन्स कव्हर आहे. लेट्स इमॅजिन 60 वय आहे आणि काहीतरी बरं वाईट झालं, 4,84,00,000 रुपये मला परत मिळत आहेत. एवढी वर्ष तुम्ही पैसे घेतले ते घेतले 10,70,000 प्रमाणे. प्लस ज्यावेळी आपली डेथ होते, काही बरं वाईट होतं, त्यावेळेला हा मोठा इन्शुरन्सची अमाऊंट आपल्या वारसांना मिळते. म्हणजे मी इन्शुरन्सचं पण प्लॅनिंग केलं, भरताना टॅक्स लागत नाही, काढताना टॅक्स लागत नाही, हवे त्यावेळी पैसे काढू शकतो, एक मोठी अमाऊंट मला दर वर्षाला मिळत जाते. या सगळ्यांचा फायदा आपण आता करून घेऊ शकतो. तुम्ही म्हणाल मग 10 लाखाचे आकडे वगैरे जे मी दाखवतो ना, याचं रिझन मी तुम्हाला समजावून सांगतो. आज 10 लाख आपल्याला खूप मोठी अमाऊंट वाटते, पण एक 20 वर्षानं, 30 वर्षानं, 40 वर्षानं 10 लाख ही अमाऊंट नॉर्मल वाटेल. जी व्हॅल्यू तुम्ही आता 4 लाखाला, 3 लाखाला देताय ना, ती 20 वर्षानंतर तुम्ही कदाचित 10 लाखाला द्याल. म्हणजेच आत्ताच आपण प्रोव्हिजनिंग करून ठेवायला पाहिजे मोठ्या अमाऊंटचं. नो डाऊट 1-2-3 वर्ष तुम्हाला सुरुवातीला स्ट्रेच करावं लागेल, पण तिथून पुढे तुमचा इन्कम पण वाढत जाईल. 2-3 वर्षानंतर तुम्ही चांगलं अर्न पण करायला लागाल आणि त्यानंतर मोठ्या अमाऊंट्स येत जातील. महत्वाची गोष्ट मला हीच तुम्हाला समजावून सांगायची आहे आणि शांत डोक्यानं ऐका. छोट्या आकड्यांचं बिलकुल टार्गेट ठेवू नका. मिनिमम प्रत्येकानं टार्गेट हे 1 कोटीचं ठेवायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. 1 कोटी खूप कमी. बरं 1 कोटी मी का म्हणतोय, जेव्हा 1 कोटीचं टार्गेट तुम्ही पूर्ण करताना तुम्हाला कुठल्या मास्टरची गरज नाही लागत. तुम्ही ऑटोमॅटिकली पैसे कसे कमवायचे, त्याला कंपाऊंड कसं करायचं. जर मी 1-2-5 लाखाला 1 कोटीपर्यंत घेऊन जाऊ शकतोय तर इझिली 1 कोटीला 10 कोटी घेऊन जाऊ शकतोय, 10 कोटीला 20 कोटी घेऊन जाऊ शकतोय. हे सगळं तुमच्यासाठी इझी होतं. आणि हे फक्त तुमच्यासाठी नाही बरं का, तुमची येणारी पुढची सगळी पिढी तेवढीच चांगली सुशिक्षित आणि आर्थिक प्लॅनिंग करणारी होत जाते. कारण तुम्ही तो पायंडा तुमच्या घरामध्ये पाडलेला असतो. एक घरातला व्यक्ती चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करणं गरजेचं असतं. जेव्हा तो करतो ना, तुमची पूर्ण पुढची पिढी सगळी इम्प्रूव्ह होत जाते. आता तुम्हाला मार्केटबद्दल नॉलेज हवं असेल, शेअर मार्केट शिकायचं असेल, फ्री क्लासेस आम्ही आता सुरू करतोय. तुम्हालाही जॉईन करायचं असेल तर हा नंबर आहे, कॉल करा, लवकर जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून एक डिमॅट अकाउंट ओपन करा. लवकरात लवकर या नंबरला कॉल करा. लिमिटेड सीट्स आहेत. जसं तुम्ही कॉल कराल येणाऱ्या बॅचसाठी तुम्हाला इन करून घेतलं जाईल, तुम्हाला जॉईनिंग दिलं जाईल आणि तिथून पुढे तुम्हाला तो कोर्सही प्रोव्हाइड केला जाईल. त्याच्या पुढेही खूप सारे ऑफर्स आहेत, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला कॉल केल्यानंतर सगळ्या गोष्टी समजतील. आता पुढचा मुद्दा येतो हा
की अजून स्मार्टली कसं लोक याच्यामधून जास्त अर्निंग करतात. आता माझे काही क्लायंट आहेत, ते काय करतात माहिती आहे, ही जी पॉलिसी आहे ना, ती लहान मुलांच्या नावाने करतात, त्यांच्या नातवंडांच्या नावाने करतात, त्यांच्या मुलांच्या नावाने करतात. हार्डली वर्षाचा असेल ना तरी सुद्धा आपण त्यांच्या नावाने ही पॉलिसी करू शकतो. म्हणजे काय, पैसे भरणार मी, उदाहरणार्थ मी माझ्या मुलाच्या मुलीच्या नावाने हे करतोय. समजा मी माझ्या मुलगीच्या नावाने हे करतोय, मुलगी आहे माझी 5-6 वर्षांची, मी तिच्या नावाने ही पॉलिसी केली, तिचं वय 99 होऊपर्यंत हे पैसे मिळणार आहेत. बरं, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे रिटर्न मला मिळणार. माझ्या पश्चात हे सगळी पॉलिसीचे रिटर्न माझ्या मुलीला मिळत जाणार. मग ती जेव्हा कट करेल, जे काही सम ॲश्युर्ड आहे ती घेऊन बाजूला होईल, तोपर्यंत हे पैसे येतच राहणार. अदरवाईज तिच्या 99व्या वर्षीपर्यंत हे पैसे मिळणार. म्हणजे इमॅजिन करा, मी गुंतवलेले पैसे मला रिटर्न देत आहेत, माझ्या मुलीला देत आहेत, माझी मुलगी 99 वर्षाची होऊपर्यंत तिची पुढची पिढी आलेली असणार आहे, त्याला सुद्धा याचा फायदा होणार आहे. आणि यातून फक्त पैसे नाही मिळत बरं का, यातून इन्शुरन्स मिळतो, यातून टॅक्स वाचतो. मग भरणारा टॅक्स वाचला, काढताना टॅक्स वाचला, आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या पिढीवर संस्कार दिले की आपल्याला सेव्हिंग करायचं आहे, ना की पैसे आले की उधळपट्टी करून संपवायचे आहेत. म्हणजे काय, 10 ते 15 वर्ष जे आपण कष्ट काढतो ना, त्यांना आपली पूर्ण लाईफ आणि आपली पिढी चांगली घडत जाते. प्लॅन आवडला असेल आणि थोडं काही यातून शिकायला मिळालं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.